शेतकरी मजुराचा दिव्यांगाचा आवाज म्हणून आता खरं तर तो आवाज या महाराष्ट्रात येत आहे. ही या आंदोलनातील सगळ्यात मोठं यश आहे. आता सरकारनं एकंदरीत दिलेलं आश्वासन, मला माहिती आहे आम्ही का कॉमेंट्स पाहतो, काही लोकांना काही आमच्यावर विरोधात लिहिले, त्याचंही स्वागत करतो. ते लिहिलंच पाहिजे आणि विरोधात लिहिलं नाही तर मग काय त्या आंदोलनाला धार उपलब्ध होत नाही, चुका कळत नाही, म्हणून त्यांचंही आभार मानतो. आणि ज्यानं चांगलं लिहिलं, खूप चांगले लेख लिहिले, मतदारचा लेख मी वाचला, अधिक बाकीचे पत्रकारांनी, तर त्यांनी जे काही लिहिलं त्याच्यामुळे आम्हाला प्रचंड ऊर्जा आम्हाला भेटली. आणि या ऊर्जेतून आम्ही पाहतोय महाराष्ट्राचं सरकार नमलं. तुम्ही जर 2 महिन्या अगोदरचे जर बयान पाहिले अजितदादाचे, तर कोण दिल्ली कर्जमाफी, कोण म्हटले होते कर्जमाफी, असे म्हणणारे अजितदादा म्हणायला लागले, हो आम्ही समिती गठीत करतो, समिती गठीत करून त्याचा अहवाल सादर झाल्यावर कर्जमाफी करतो. हे आंदोलनातलं आमचं ते म्हणणंच होतंय का जे मौन पाळून सरकार आहे कर्जमाफीवर, ते आले आम्ही बोलावलेलो आणि ते सरकार बोललं. काल फडणवीस साहेबांना पण कबूल केलं तर योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू. पण आम्ही ते म्हणतोय ही याच्यापेक्षा अधिक कोणती योग्य वेळ आहे ते फडणवीस साहेबांना समजून सांगावं ना. तुमचे विधानसभेतले भाषण देवेंद्रजी आम्ही ऐकले आहे. तुम्ही जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा सरकारला सांगत होते का शेतकऱ्याच्या आत्महत्येपेक्षा अधिक कोणते काम महत्वाचे आहे तुम्हाला. आज बजेटमधलं एखादा हेड कमी जास्त केला आणि त्याला 2 महिने 6 महिन्यानंतरही ते काम केलं तर काही अडणार नाही. पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर तर जर तुम्ही लगेच निर्णय घेतला नाही तर लाखो आत्महत्या आमच्या समोर येईल. असे म्हणणाऱ्या फडणवीस साहेबांना आमचं पुन्हा आव्हान आहे. त्यांच्याकडून अपेक्षा, लोक काही जरी म्हणत असेल तर फडणवीस साहेबांवर आम्ही पुन्हा विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे का ही कर्जमाफी योग्य वेळ म्हटल्यापेक्षा या तारखेच्या आतच आम्ही करतोय असं येणाऱ्या अधिवेशनात तुम्ही जाहीर केलं पाहिजे. आम्ही श्रेयाची लढाई लढत नाही, ही खऱ्या अर्थानं आवश्यकतेची आणि गरजेची लढाई आहे. आज आम्ही 6 महिन्यातल्या जानेवारी पासून तर आतापर्यंत 6 महिन्यात 1000च्या वरती आत्महत्या झाल्या. पाय घासून घासून शेतकरी मरत आणि तरी सुद्धा तुमची योग्य वेळ येत का नाही हा पुन्हा प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टी, आमच्या दिव्यांगाच्या पगाराच्या वाढ असेल, मानधनाची वाढ असेल, शेतमजूर असेल, काल मिटिंग झाली, भरत गोगावलेनं अतिशय पॉझिटिव्ह घेतलं. तर आम्ही त्यांना सरळ सांगितलं का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जर MRHS मध्ये कव्हर केले तर पहिले असे मनाचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी का बहुवार्षिक पीक घेता येतं, अर्थात झाडं म्हणजे ज्यातून पर्यावरण निर्माण होईल आणि वारंवार जे काही आपल्याला पिकं घेतोय त्याच्यावर आम्हाला MRHS घेता येणार नाही असं म्हणणारं सरकार. आम्ही त्यांना वाचून दाखवले. 267 कामामध्ये गवत लागवडीसाठी जर आम्ही MRHS वापरतो तर मग पराठीसाठी काऊन नाही, सोयाबीनसाठी काऊन नाही, आमच्या तुरीसाठी का नाही, ज्वारीसाठी का नाही, ऊसासाठी का नाही, इतर पिकासाठी का नाही. जर गवत लावायला MRHS लावता वापरता, शेतातली बंदिस्त बांधबंदिस्तासाठी जर तुम्ही MRHS वापरता तर शेती हे नफ्यात यावी याच्यासाठी का वापरत नाही. आणि मग त्या बाबतीत त्यांनी होकार दिला आणि त्यांना सांगितलं का ही क्रांतीचं पाऊल होईल. विस पागेंनी रोजगार हमी योजनेची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रानं देशाला योजना दिली MRHS. आज पुन्हा एक क्रांतीचं पाऊल महाराष्ट्रानं टाकलं पाहिजे, जी आमची मागणी आहे. का सध्या तुम्ही विधवा भगिनी, विधवा शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांच्यासाठी शेतीतल्या 9 कामापैकी 2 कामं MRHS मध्ये सुरू करा. एक नवीन खऱ्या अर्थानं अध्याय सुरू होईल आणि त्यांनी कबूल केलं का आम्ही लगेच कॅबिनेट समोर हा प्रस्ताव आणू. या MRHS मधल्या मजुराची मजुरी जर पाहिली तुम्ही तर कधी 2 रुपयानं वाढली, कोणत्या वर्षात 3 रुपयानं वाढली, कोणत्या वर्षात 5 रुपयानं वाढली आणि आता ही मजुरी 312 वर आली. आता ह्या 312 मध्ये MRHS मध्ये काम करणाऱ्या मजुराचा आवाज कोण बनणार आहे, त्याच्यासाठी कोण लढणार आहे. तो सगळ्या जातीत आहे, धर्मात आहे, पंथात आहे, पक्षात आहे आणि त्याच्यासाठी आम्ही 500 रुपयाची मजुरी मागितली आहे. त्यांनी सुद्धा हे कॅबिनेट समोर प्रस्ताव ठेवणार असं म्हणून सांगितलं. संत्रा, आंबा आणि यासाठी 3+5 ही योजना सुद्धा आम्ही आग्रही आहोत. आणि बाकी मेंढपाळाची आज कलेक्टरनं प्रायोगिक तत्वावर ह्या जिल्हा मेंढपाळांसाठी चारायुक्त जैरला कसा करता येईल
मग आमचं E क्लास वरची जमीन असेल आणि फॉरेस्टमधली जमीन, कारण मेंढपाळांसाठी जून जुलै ऑगस्ट हा फार कठीण दिवस असतो आणि त्यांच्याकडे जमिनी नाही आणि धंदा आम्हाला साईड बिझनेस म्हणून शेतकऱ्याला दिला, पण तो चारा नसल्यामुळे घाट्यात आहे. मच्छीमारा बाबतीत बावनकुळेंनी बैठक घ्यायचं सांगितलं, पण जे काही काम चालू आहे ते फार समाधानकारक नाही, त्याला वेग नाही आहे. आणि म्हणून आम्ही एक यात्रा 5 जुलै म्हणजे माझ्या जन्मदिवसापासून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या गावापासून ही यात्रा आम्ही सुरू करू 1 वाजता आणि तिथून यवतमाळचं खडका, कोणतं गाव आहे, चिलगावान, जिथं पहिली आत्महत्या शेतकऱ्याची झाली त्या गावापर्यंत ही यात्रा 7-12 कोरा यात्रा आम्ही काढणार आहोत. या यात्रेत आम्ही पायी चालणार आहोत. 150 ते 200 किलोमीटर एकूण यात्रेचा प्रवास राहील आणि पुन्हा शेतकऱ्यांसोबत संवाद साधून आता आत्महत्या नाही, लढणं शिकावं. माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. 6 महिन्यात 1000 लोकांच्या आत्महत्या ही लहान गोष्ट नाही आहे, तुमच्या आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि मोठी दर्दनाक आहे. 200 प्रवासी विमानातले मरण पावले, फार वाईट झालं, पण त्यांचा पुढचा बावनकुळेंना 3 डाव 4 डाव आला असं 10 मिनिटाच्या भाषणात, पण 1000 आत्महत्या त्यांच्या या 6 महिन्याच्या कारकिर्दीत मरण आत्महत्या झाला. माझा शेतकरी पाय घासून तळपू मेला, त्याची आठवण मात्र बावनकुळे साहेबांना झाली नाही, त्याचं दुःख आहे आणि म्हणून हे दुःख कायमचं नष्ट व्हावं. माझ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करूच नाही त्यासाठी सुद्धा आम्ही पायपीट करतोय. जो शेतकरी अन्नत्याग आंदोलनाला आम्हाला भेटायला आला आणि आम्हाला ताकद दिली, त्या शेतकऱ्याला आम्ही आता संवाद साधून संवाद आणि संवेदना जाणून घेऊन या पदयात्रा आम्ही सुरू करणार आहोत. त्याची सुरुवात त्याला आपली तुमची सगळ्यांची मदत लागणार आहे आणि मग 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट सिंदूर यात्रा काढणार आहोत. रामायण से संविधान तक, म्हणजे रामटेक पासून ते दीक्षाभूमीपर्यंत. 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस आहे आणि रक्षाबंधन आहे. हे सिंदूर वाचवायचं काम, माझ्या 3.5 लाख महिलांचं सिंदूर सरकारच्या धोरणामुळे पुसल्या गेलं. ते सिंदूर पुसण्याचं वेळ येऊ नये. दीक्षाभूमीवर आम्ही 9 ऑगस्टला मोदी साहेब आले तर फार चांगलं, देवेंद्रजी आले तर फार चांगलं, त्यांचे प्रतिनिधी आले तर त्याच्यापेक्षा चांगलं, नाही आले तर त्यांच्या पोस्टरला आम्ही सगळ्या आत्महत्याग्रस्त भगिनी राखी बांधून त्यांना आम्ही आवाहन करणार आहोत. आणि मग या 2 यात्रेची आम्ही आता त्याची पूर्ण बांधणी केली. सरकारला कुठल्याही परिस्थितीत आम्ही मांडलेल्या मुद्द्यापासून बाहेर जाऊ देणार नाही, काही झालं तरी 72. अन्न त्यागानंतर पुन्हा एक अहिंसेची लढाई, पुन्हा आम्ही पाहतोय आत्मसमर्पित लढाई आम्ही लढतोय आमच्या कार्यकर्त्याचं, शेतकऱ्याचं. त्या लढाईला आपण सर्वांनी सहभाग द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो.